नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, तर हळद आणि सोने वापरणं चालेल का? तर 2026च्या पंचांगानुसार यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग त्या दिवशी वर्ज्य मानला जातो। तर हळद आणि सोन्याबाबतचे नियम खालीलप्रमाणे आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा। पिवळे कपडे, यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे, साडी किंवा ओढणी परिधान करणे टाळावे असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे। त्याऐवजी तुम्ही काळ्या, लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता। हळद, पिवळा रंग वर्ज्य असला तरी धार्मिक विधी आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात हळदीचा वापर करण्यास मनाई नाही। हळद हे शुभ आणि सौभाग्यवर्धक मानलेले आहे, त्यामुळे पूजेत आणि सुवासिनींना हळद कुंकू लावताना त्याचा अवश्य वापर करावा। तर सोन्याचा विषय, दागिने परिधान करण्यावर कोणतेही बंधन नाही। पिवळा रंग वर्ज्य असला तरी सोने हे समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे, त्यामुळे संक्रांतीला सोने परिधान करणे शुभच मानलेले आहे। थोडक्यात केवळ पिवळ्या रंगाचे कपडे टाळणे पुरेसे आहे। हळद आणि सोने वापरण्यास कोणतीही हरकत नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जावा। आणि आपल्याला कोणते विषय आवडतील नक्की कमेंट करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला।